हनुमान टेकडी भागातली एक महादेव बिल्डिंग कोसळून 2 जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आणि इतर 5 ते 6 जण अद्यापही अडकून पडले। त्यांना बाहेर काढण्याचं काम बचाव दलाकडून सुरू आहे। सकाळी 7च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। महापालिकेने दुर्घटनाग्रस्त इमारतीला धोकादायक इमारतीची नोटीस देखील बजावलेली होती। या इमारतीत घर मालकासह 3 कुटुंब राहतात। त्यातले ठाकूर कुटुंबातले 6 जण आणि घर मालकाचा मुलगा इमारतीखाली अडकल्याचं बोललं जाते। सलग दुसरा रविवार आहे जेव्हा भिवंडीत इमारत कोसळल्याची घटना घडली आहे। गेल्या रविवारी देखील जेव्हा जोरात पाऊस होता त्याच दरम्यान एक इमारत कोसळलेली होती आणि आता या रविवारी देखील इमारत कोसळल्याची घटना समोर येते। सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर येते आणि इमारत धोकादायक असल्याची महापालिकेने नोटीस दिलेली होती। या इमारतीमध्ये काही जण अजूनही अडकलेले असल्याची भीती व्यक्त केली जाते। त्यांची नावं कोणकोणती आहेत बघूया। धनीराम ठाकूर, रेखा ठाकूर, शिवानी ठाकूर, त्यासोबतच देवेश ठाकूर, नैतिक ठाकूर, सोममणी ठाकूर हे व्यक्ती दुर्घटनेत अडकलेले आहेत अशी आताची माहिती आहे आणि त्यांना काढण्यासाठी बचाव पथक जे आहे ते तैनात आहे आणि जोमाने प्रयत्न केले जात आहेत। दीपक पळसुले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपक, सकाळी 7ची घटना असल्याचं समोर येतंय, काय नेमकं कारण घडलं आणि कशा प्रकारे आता कशा पद्धतीने या ठिकाणी बचाव कार्य जे ते सुरू आहे, किती वेळ लागेल अजून बचाव कार्याला? अश्विन, भिवंडीतल्या हनुमान टेकडी परिसरामध्ये सकाळी 7 वाजता महादेव नावाची ही बिल्डिंग आहे। ही इमारत धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलेली होती आणि या बिल्डिंगचं नळ आणि पाण्याचं कनेक्शन देखील तोडलेलं होतं। आज सकाळी 7 वाजता या बिल्डिंगचे जे घर मालक आहेत सज्जन गुप्ता, हे आपल्याला कुत्र्याला फिरवून ते घरामध्ये आले आणि त्याच दरम्यान ही सगळी घटना घडली। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली थोड्याच वेळापूर्वी त्यांचा मृतदेह सापडलेला आहे आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत संतोदेवी, यांचा देखील या सगळ्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। यासोबतच दीपक, तू आपल्या सोबतच राहा। आता स्थानिक आमदार रुपेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत। रुपेशजी, सलग आठवड्याभरातली दुसरी घटना येते सलग समोर, कसं बघताय तुम्ही या घटनेकडे आणि काय नेमकं कारण आहे, तुमच्याकडे काय माहिती आहे? या संदर्भामध्ये मागच्या आठवड्यात जेव्हा एक बिल्डिंग पडली आणि 8 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला, त्यावेळेस सन्माननीय पालकमंत्री त्याचप्रमाणे सर्व जे प्रशासकीय यंत्रणा आहे ते सर्वांनी एक मिटिंग घेऊन या संदर्भामध्ये जेवढ्या इमारती आहेत, कारण भिवंडीमध्ये अनधिकृत इमारती धोकादायक इमारती मोठ्या प्रमाणात आहे आणि या धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांना सक्तीने खाली करून त्या इमारतीमधल्या लोकांना पर्यायी व्यवस्था करून ते खाली करण्यासंदर्भात कारवाई केली गेली आठवडाभर ही कारवाई चालू आहे। परंतु आजची जी इमारतीची दुर्घटना घडली त्यामध्ये इमारत मालक आणि त्यांची पत्नी ही दोघं या ठिकाणी 2 मृतदेह सापडलेले आहेत, एक जखमी आहे आणि हे लोकांना देखील 3 दिवसापूर्वी यांचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन देखील कापण्यात आलं होतं। कॉर्पोरेशनने तशा प्रकारची कारवाई केली असता देखील या लोकांनी इमारत खाली करण्यास नकार दिला आणि आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। रुपेशजी, अशा किती इमारती आहेत जिकडे धोकादायक इमारत म्हणून नोटिसा दिलेल्या आहेत आणि कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत त्या व्यक्तींना बाहेर दुसरीकडे हलवण्याचे? याचं कारण आपण बघतोय की जीवाला मुक्त आहेत या व्यक्ती। शहरामध्ये 206 इमारती आहेत, त्यामध्ये 17 इमारती अतिशय अति धोकादायक आहेत ज्या कधीही पडू शकतील। या सर्व लोकांची पर्यायी व्यवस्था नाईट शेल्टर आहेत किंवा हॉल्स आहे, कॉर्पोरेशनचे हॉल आहे, त्या हॉलमध्ये त्यांची व्यवस्था केली गेलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आयुक्तांनी सूचना देऊन ह्या सर्व लोकांची पर्यायी व्यवस्था करून सक्तीने खाली करण्या संदर्भामध्ये कारवाई केलेली आहे। परंतु लोकांची अजून देखील मानसिकता बाहेर जाण्याची नाही, कारण भाडे करू आणि घर मालक यांच्यामधला असलेला जो वाद आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत। माझ्या शासनाला मी वारंवार सभागृहात देखील विनंती केलेली आहे की भिवंडीमध्ये अशा धोकादायक इमारती आहेत, त्या इमारतींच्या संदर्भामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भामध्ये विचार करून लवकरात लवकर या इमारतीच्या पुनर्बांधणीच्या संदर्भामध्ये एक धोरण निश्चित केलं पाहिजे आणि ती आज आवश्यकता आहे, कारण एका आठवड्यामध्ये 2 इमारती पडलेल्या आहेत आणि दरवर्षी अशा घटना घडत आहेत। खरं, एक जाता जाता फक्त शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही सांगितलं आणखी काही इमारती धोकादायक आहेत, आता त्या रिकाम्या करण्याच्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? तुमच्याकडे त्याचा काही आकडेवारी उपलब्ध आहे की या इमारतीतल्या किती इमारती ज्या आहेत त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत? काय माहिती आहे तुमच्याकडे?
ह्या सर्व इमारती रिकाम्या करण्यासंदर्भामध्ये कॉर्पोरेशनची कारवाई सुरू आहे. त्यांची पर्यायी सध्या व्यवस्था पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यापर्यंत तरी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे आणि ज्या इमारती खाली केल्या जातील त्यामध्ये मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये देखील सामंजस्यपणे बैठक घेऊन भाडेकरूंना त्यांची जागा मिळेल असं आश्वासन देऊन त्यांना याच्यामध्ये तुम्ही मध्यस्थी करणार आहात का हे सगळं लवकर होण्याच्या दृष्टीने, जेणेकरून आणखी काही जीव वाचू शकतील पुढे जाऊन? त्यानंतर मालकाला देखील ते बांधणी करताना इमारतीला तशा प्रकारचं प्लॅन इश्यू करताना त्यांना ते घर दिलं पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे.